महिला पतंजली योग समिती तहसील शेगावच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। शहरातील महिला पतंजली योग समिती तहसील शेगावच्या वतीने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम बुधवार दिनांक 29 जुलै रोजी लावण्या योगा हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाचे आयोजन तहसील प्रभारी कालिंदी असंबी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असून गुरु हा जीवनाचा ज्ञानदाता मानला जातो। गुरुप्रती कृतज्ञता, आदर आणि नम्रता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो। परमपूज्य योगगुरु स्वामी रामदेव बाबा, आचार्य बालकृष्णजी वंदनीय गुरुमा, राज्य प्रभारी संजीवनीताई माने, सहराज्य प्रभारी मायाताई चव्हाण आणि जिल्हा प्रभारी तापडियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरू श्री संत गजानन महाराज आणि स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। त्यानंतर प्रीती घाटोड, तृप्ती सेजपाल आणि जयश्री धोपटे यांनी होम हवन विधी केला। आरती हिवराळे, स्वाती पवार आणि प्रीती शर्मा यांनी गुरुवंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली। योग साधिका प्रणिता कारे, पल्लवी ठाकरे आणि त्यांच्या समूहाने योग नृत्याचे आकर्षक सादरीकरण केले। तसेच रश्मी संघांनी यांनी स्वामी रामदेव बाबा यांची वेशभूषा साकारत विविध योगासने सादर केली। त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना स्वामीजी प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा अनुभव आला। यावेळी योग शिक्षिका व तहसील प्रभारी कालिंदी असंबे यांनी महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करत नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले। स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रेरणेने महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। या शिबिरात सुमारे 60 योग साधिकांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले। युवा क्रांती न्यूज, शेगाव।